नमस्कार मित्र, मी रवींद्र महादेव। सध्या मी कोकणामध्ये आलो, मंडणगड या गावी। तर मंडणगडातून आमचं एक घोसाळे गाव म्हणून आहे, 17 किलोमीटर लांब आहे। आणि आज मी एक पंधरी म्हणून एक जवळचं गाव आहे, जे की मंडणगडपासून एक 30 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथेच एक पांडवकालीन लेणी आहे। तर तिचं उत्खननाचं जे कार्य होतं त्यामध्ये आम्ही सहभागी होतो। साधारण या गोष्टीचं मी तुम्हाला एक प्रूफही दाखवणार आहे आणि त्या लेणीला आज मी व्हिजिट करणार आहे। आणि ही माझी एक बाईक आहे सोबत, तर त्या बाईकने आम्ही राईड करणार आहोत। इकडे येण्या जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे। आणि हे पंधेरी म्हणजे एक साईडचा हा भाग एरिया आहे। तुम्ही जरी मंडणगडातून यायचं बोललात तरी 30 किलोमीटर साधारणचं अंतर आहे। आणि हे तिथून येते सावकाश येते। हे आता आपण बघणार आहोत ही पांडवकालीन लेणी आहे, ती आता इथे आपल्याला नजरेसमोर आलेली आहे। आता आपण जाऊया, आणखी जवळ जाऊन बघूया या लेण्याचं खरं स्वरूप आपण बघूया आता। ओके, लेण्याचं सुरुवातीचं जे काम आहे उत्खननामध्ये तुमचा मोलाचा भाग आहे। आणि यानंच असं समजलं होतं की इथे एक लेणी आहे। तोपर्यंत कोणी या लेणीचं उत्खनन केलेलं नव्हतं, तर ते आम्हाला समजलं। मग वडील आणि आम्ही सर्व गावकरी, आमचे रतनवाडीतले जे सहभागी सदस्य होते, तर त्याने येऊन हे उत्खनन आम्ही केलं होतं। आणि त्याचं ढिगारे या साईडला, म्हणजे ही जी बाजू आहे, तर इकडे आम्ही सर्व माती उत्खनन इथे साईडला टाकले होते। आता गवत रुजल्यामुळे ते थोडंसं दिसत नाही आहे, पण हा सर्व भाग आहे, परिसर आहे, तो अगदी मातीने व्यापलेला होता। बाबा, जर ती माती कुठपर्यंत होती? आपली ही जी माती होती, जी मातीची जागा होती, ती अगदी इथपर्यंत माती अगदी रुतलेली होती। माती पूर्ण गळून गेला होता। हा जो परिसर आहे जो पूर्ण गळून गेला होता। त्यानंतर आमच्या रतनवाडीतील सदस्यांनी, त्याचबरोबर इथे साईडचे जे गाव आहेत, म्हणजे आपले दंडनगरी आहे। बाबा, कोणकोणती गाव आहेत? दंडनगरी, हवेलीवाडी, भैरीवाडी, त्यानंतर हे पंधरीतील काही सदस्य होऊन मग त्याने हा उत्खनन काम केलं होतं। तोपर्यंत कोणालाही यामध्ये माहिती नव्हतं की इथे अशा प्रकारची लेणी आहे म्हणून। तर आपण मेन दरवाजा जो आहे, यामध्ये 3 दरवाजे आहेत मुख्यतः। तर ते सुरुवातीचा जो दरवाजा आहे त्यामध्ये आपण जाऊया। हा पाठ म्हणून आहे, पाणी बाहेर जाण्यासाठी, जो मंदिराच्या लेण्याच्या आतमध्ये गाभाऱ्यामधून जो पाणी येतो, तो बाहेर जाण्यासाठी हा मार्ग त्याने केलेला आहे। हा अगदी सुरुवातीपासूनच आहे। हे शंकराचं देवस्थान आहे। थोडक्यात इथे हा जो परिसर आहे, आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतो, जेव्हा इथे उत्खनन आम्ही करत होतो तेव्हा या भागामध्ये इथे पिंडी आम्हाला सापडली होती, जी की पिंडी आम्ही आता आतमध्ये ठेवलेली आहे। तर आपण गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत। या गाभाऱ्यामध्ये म्हणजे ही जी लेणी आहे, तुम्ही अवश्य एकदा भेट द्या। तुम्हाला असं समजेल की इथे बसण्यासाठी पण जागा आहे। आणि हे जे खांब आहेत, खूप प्राचीन खांब आहेत। म्हणजे असं बोलतात की पांडवकालीन ही लेणी आहे, पांडवांनी ही लेणी तयार केलेली आहे। तर इथे बसण्यासाठी पण आपलं व्यवस्थित आहे। इथे एकदा बसा। ही आता नवीन रंगरंगोटी केलेली आहे, म्हणजे
गोलाकार वर्तुळ काढून त्याने केलंय. पण सुरुवातीला तुम्हाला जसं मी मगाशी बोललो होतो की हा जो पाण्याचा प्रवाह आहे जो आतमधून येतोय ते तुम्ही एकदा बघा. आणि हा जो प्रवाह आहे अगदी गाभाऱ्यातून जे शंकराची पिंडी आहे तिथून आहे. आणि जेव्हा ह्या लेण्याचं उत्खनन झालेलं नव्हतं तेव्हा या आपली जी पिंडी आहे ही आम्हाला पिंड बाहेर मिळाली होती. आणि इथे तुम्ही बघितलात तर पिंडीचा आकार आहे. आणखी एक विशेष म्हणजे हा जो गाभारा आहे त्यामध्ये पाण्याचं पण एक स्रोत आहे जे कुठून येते काही समजत नाही, पण इथे नेहमी पाणी असतंय तुम्ही बघू शकता. आणि या पाण्याचा शंकराच्या पिंडीवरती अभिषेक केला जातोय. आणि इथे आपली दिवाबत्ती ही दर दिवशी केली जायची. पण आता सध्या इथे बौद्धवाडी आहे, जवळचं गाव अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर बौद्धवाडी म्हणून गाव आहे पंढरीतलं. तर त्या पंढरीतील बौद्धवाडीतली ही जमीन जी आहे ती बौद्धवाडीतल्याच एका व्यक्तीची आहे. आणि तेच इथे अभिषेक किंवा दिवाबत्ती करायचं. कारण आम्ही रातनांबेवाडीतून इकडे येणं दर दिवशी येणं तेवढंच पॉसिबल नाही, कारण 1 पाऊण तासाचा रस्ता आहे अपडाऊन करायचं झालं तरी. तर त्यामुळे इकडची व्यक्तीच जे साफसफाई करत असते त्याचं जे कार्य आहे देवाचं तर हीच व्यक्ती करत असते. तर आता ह्या पिंडीला थोडेसे त्यांनी रंगरंगोटी केली आहे, पांढरा कलर दिलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि हे जे काम करत होतं तेव्हा खूप आम्हाला छान मजा वाटत होती. हा गाभारात पण तुम्ही बघू शकता हे माझे वडील ज्याने हे उत्खननाचं काम केलं होतं, विश्राम अब्दुल यांचं नाव आहे. तरी हे आहे. आणि आज सांगायचा उद्देश किंवा हे व्हिडिओ करण्याचा हेतू हेच आहे की थोडंसं बारकावर तुम्हापर्यंत पोहोचावं. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी लेणी आहे त्यामध्ये छोटे छोटे असे पत्ती ठेवण्यासाठी म्हणजे पूर्वीच्या काळी असे ह्याला साना बोलायचे ना बा, साना असं देवळी किंवा साना असं असे करायचे. तर हे एक आहे दिवाबत्ती करण्यासाठी हा गाभारा आहे. आणि जेव्हा आम्ही हे उत्खनन करत होतो तेव्हा आतमध्ये कोणा यायची थोडीशी भीती वाटत होती, कारण गडबड म्हणजे काळोख होता. हा जो एरिया तुम्ही बघितला तर इथून आतमध्ये काय आहे, कारण काय की त्यावेळेस पूर्ण भरलेलं होतं. मग काय आहे काय असेल हे सर्व प्रश्नचिन्हित होतं. आणि मग आम्ही थोडीशी डेअरिंग केली आणि मग ते उत्खनन केलं. तर त्यामध्ये आम्हाला ते पिंडीचा आकार दिसलं आणि ती पिंडी आम्हाला बाहेर सापडली होती. ह्या लेणीला खूप वर्ष झाली म्हणजे. आणि हे तुम्ही बघितलं तर ह्या लेणीला कुठेही असं सांगा नाही की एकावर एक ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा जो आहे तो कुठेही असं लेणं नाही, हे कोरीव कामच आहे. कोरीव पूर्ण दगडामध्ये कातळाचा जो भाग आहे तो तुम्ही बघू शकता जवळ खूप छान आहे. आणि यामध्ये समजा तुम्ही आलात तर यामध्ये उंदिरी आहेत, पाल पण आहेत. पण तिथे एकदा तुम्ही आलात खूप समाधान वाटतं, खूप म्हणजे खूप. आणि या एक खांबाला जरी तुम्ही कवलटायचं बोललात तरी ते पॉसिबल नाही, एकट्याने ते होऊ शकत नाही, तर दुसरा लागतोच म्हणजे त्याला. आणखी एक विशेष म्हणजे ही जी लेणी आहे तर त्यामध्ये आतमध्ये प्रकाश जाण्यासाठी काही स्रोत नव्हतं, पण त्याने पूर्वीपासूनच असे थोडेसे स्रोत करून ठेवले की जेणेकरून त्यामध्ये उजेड करता यावा. आणि ते खूप थंडगार असं वाटतं वातावरण, म्हणजे खूप छान वाटतंय. बाकी कुठे तुम्हाला यामध्ये असं पाणी येताना दिसणार नाही, अगदी सुका टाक आहे. पण जो गाभाऱ्याचा एरिया तिथे मात्र पाणी आहे देवासाठी. आणि हे पूर्वापारच आहे, असं काही कोणी केलेलं नाही. आणखी एक याबाबत लेणीबाबत बोलायचं बोललं तर अगदी आपण बाहेर गेलो आता थोडेसे कठीण परिस्थिती आहे, कारण या गवतामध्ये जे शोधणं थोडंसं
पॉसिबल नाही. पण जेव्हा उन्हाळ्याचा आम्ही पिरियड होता त्यामध्ये आम्ही इकडे फिरलो होतो, तर इकडे काही दरवाजे सुद्धा आम्हाला बाहेर सापडलेत. आणखी एक विशेष म्हणजे की ही जी लेणी ही एवढ्यापुरतीच मर्यादित नसेल, कारण मला असं वाटतं की याचं आणखी उत्खनन तुम्ही काही केलात तर यामध्ये बरेच काही मिळू शकते, बरेच काही शोध यामध्ये लागू शकतात. पण कसं एखाद्या गावाला हे पॉसिबल नाहीच आहे, कारण जरी माणूस म्हटला तरी किती त्यामध्ये मेहनत करणार. त्यामुळे असे उत्खनन पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एक संबंधित कोण पुरातन विभागाने समजा याकडे दखल घेतली आणि लक्ष घालून जर यामध्ये शोध मोहीम घेतली तर नक्कीच हे पॉसिबल होईल. तुम्हाला आणखी एक यातला हा एक प्रकार सांगतो की ही जे दगड आहेत, आता ह्यामध्ये खांब तुम्ही बोलू शकता किंवा काय, पण असे बरेच दरवाजे किंवा दगड किंवा पायऱ्या ह्या साईडला आहेत की पॉसिबल झाले तर मी तुम्हाला एक दाखवेन, त्याचा एक नमुना म्हणून दाखवेन. पण ते सर्च उत्खननाचं बोललात तर ते एखाद्या व्यक्तीला एखाद्या गावाला हे मुळीच पॉसिबल नाहीये. आता आपण एक दुसरा जो दरवाजा आहे तिकडे जाऊन बघूया. यामध्ये पण तीच सिच्युएशन आहे की यामध्ये एक पाणी जाण्यासाठी वाट त्यांनी ठेवलेली आहे. हा जो यामध्येही तुम्हाला व्यवस्थित बसता येईल असं आहे. इथे पिंडीच्या आकाराचं इथे आहे. तुम्ही यायचं बोललात तरी खूप जपून या, कारण इथे या पाणीवर खूप पाणी आहेत की बघा. तर त्यामुळे कृपया दक्षता घेऊनच तुम्ही यामध्ये इंटर करत जा. ते एक नंबर विनंती असेल. हा जो रेड भाग दिसतोय तुम्हाला कदाचित दिसत असेल, इथे तुम्हाला दिसते, हा सर्व पूर्ण भरलेला होता. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा पोर्शन जो आहे हा पोर्शन तो फक्त थोडस मोकळं होतं. मग आम्ही येथे थोडस दचकलो होतो, कारण काय आहे आणखी पुढे हे आम्हालाही माहिती नव्हतं. पण जेव्हा आम्ही ओपन केलं त्यावेळी मात्र जरासा धीर आला आम्हाला. आणि अशा प्रकारची ही लेणी आहे. आता आपण आणखी एक यामध्ये की इथे काही हे काय पाय आहेत की काय बोलता येत नाही किंवा काय चित्र काढले, हे पूर्वापारच आहेत. तुम्ही अगदी निरखून बघू शकता. मग ते जे काय आहे याच्याबाबत आम्हाला तर स्पष्टता देता येत नाही, परंतु हे छान आहे. म्हणजे जरा तुम्हाला कधी अवलोकन करावं असं वाटलं किंवा यापुढे जरी तुम्ही बोललात, हा जो भाग आहे ह्याला जरी तुम्ही काढलात तर याच्यामध्ये खूप मिळू शकतो किंवा काहीतरी नवीन तुम्हाला बघता येईल असं आहे. आणखी एक विशेष म्हणजे हा जो आमचा बंदेरी गाव आहे त्याच्या अगदी समोर अपोजिटला तुम्ही गेलात किंवा इथून सुद्धा तुम्हाला दिसते की अपोजिटला एक शंकराचं मंदिर आहे पांडवकाली. टाकवली म्हणून हा गाव आहे, पण तो पण छान आहे. मी बरेच दिवस म्हणजे गेलो नाही, कारण लहान असताना एकदा वडिलांनी घेऊन गेले होते. त्यानंतर मात्र माझं तिकडे जाणं नाहीये. तुम्हाला जसं मगाशी बोललो होतो की प्रत्येक भागामध्ये प्रकाश जाण्यासाठी एखादं छोटंसं काहीतरी हे असतंय, म्हणजे कोरलेलं असतं. तसंच या भागामध्ये किंवा या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी तो एक उजेडाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. इथे पण सेम कंडिशन आहे, पण इथे खूप वाघळे आहेत. आतल्या साईडला तुम्ही गेलात ना, तर आतल्या बाजूला तुम्ही गेलात तर खूप वाघळे आहेत. त्यामुळे मला थोडं जायला भीती वाटते. मी लांबूनच तुम्हाला दाखवते, पण शक्यतो तुम्हाला जायचं झालं तर खूप जपून जा ही माझी नम्र विनंती असेल. आणि आणखी थोडे बघूया. इकडे खेकडे मामा पण आहेत आपले. थोडेसे खेकडे मामा पण दाखवूया तुमच्यासाठी. छान. ओ माय गॉड, काय करते? छान. काय तुझा हात दुखतोय की काय? ठीक आहे, आपण आणखी बघूया इकडे काय आहे. आता ते दरवाजा जो पडलेला आहे तर तो आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
आणि हा जो पूर्वीचा बांधकाम आहे किंवा जे काय आपण म्हणतोय ते खूप भयानक आहे. भयानक म्हणजे तो एखाद्या व्यक्तीला उचलता येईल अशातला काही भाग नाही. आणि खूप छान आहे की जो मला दाखवायचा आहे किंवा आम्हाला जे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे ते इथे आहे. हा बघा, हा तो दरवाजा आहे. दरवाजा आहे, कदाचित तो मंदिराचा किंवा काय असं म्हणता येईल तुम्हाला. खूप छान आहे. तुम्ही हा एक आहे इथे सेम त्या पद्धतीने रुतलेले आहेत. हे बघा, हे पण तुम्हाला बघता येईल असं छान, खूप छान आहे. आणि खूप आनंद होतो अशा गोष्टींना तुम्ही एकदा पाहिलात. पण काय की जसं अजिंठा लेणी आहे तसंच हा लेण्यांचा एखादा प्रकार असावा. दगडे जे आहेत काही ते कोरलेले आहेत. आणि इथल्या माणसांचा असा एक कल आहे की यामध्ये खूप असं वेगळं काहीतरी चांगलं आहे, पण ते शोधावं अशी आमची एक स्पष्ट इच्छा आहे. आणि हा जो माझा पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे पहिला ब्लॉग आहे, तर त्यामध्ये हेच सांगणं आहे की एखादी चांगली गोष्ट तुम्हाला नजरेसमोर आणायची आहे. त्याचाच एक छोटासा प्रयत्न माझा आहे असं. तर बरेच आपण थोडंसं फिरलोय. आज मला थोडंसं वेळ होता म्हणून आलोय आणि तुम्हाला काहीतरी एक नवीन हा जो भाग आहे म्हणजे तुम्ही जरा बघितलात, निरखून थोडं बघितलात ना, म्हणजे निरखून बघायचं म्हणजे अगदी स्पष्टच दिसते यामध्ये. हा जो भाग आहे त्यामध्ये खूप म्हणजे काहीतरी सांगण्यासारखं आहेच. मुळात हे सांगण्यासारखंच आहे की इथे काहीतरी आहे. पण हा जो भाग आहे तो सर्व जमिनीमध्ये रुतलेला आहे. त्यामुळे त्याचं कदाचित तुम्ही उत्खनन करण्याचं जरी डिमांड केले तर कदाचित होऊ शकते. सरते शेवटी मी रवींद्र माबदे आणि माझे बाबा विश्राम माबदे आम्ही तुमची रजा घेतोय आणि इथे ब्लॉग संपवतोय. थँक्यू.